अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तयान शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ते. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताचिया घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पाथले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणो निया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णव नरा अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्तान खरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत बहुत दिवस जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. पडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार माणकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती.
कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परी येसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामीन ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणूनी तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर, संतोषला तो नृपवर, तैसे सबाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी, या नगरांतुनी स्वामींसी, कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाळ दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसी करती सर्वदा. ऐशी आने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पाप्रती, त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊनी याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्वे वशः, चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जागिरीचा बहुसाळ. चोळप्पाने कर जोडुनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी, बडोद्यासी चलावे. तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्यासी, काय म्हणोनी चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडः. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हा स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विणवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हसोनी, मल्हारराव चियामनी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहसी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी ना गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाये करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी,
मेण्यात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडब गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वांचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामीं पुढे ठेविती. ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यास सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोद षष्ठोध्याय गूढ़. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्तः. शुभं भवतु.